नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर एक गुड न्यूज आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. जीडीसीए मे 2026 या परीक्षेसाठी जी लोक फॉर्म भरणार आहेत त्या सर्व लोकांसाठी खूप चांगली न्यूज आहे. पूर्वीची जी डेट होती एक्झाम फॉर्म भरण्याची, लास्ट डेट जी होती ती 23/2/2026 ही होती. आता 30 डेट वाढवून जीडीसीए बोर्डाने 10/3/2026 ही शेवटची तारीख निश्चित केलेली आहे. सायंकाळी 8 वाजेपर्यंत फॉर्म उपलब्ध असतील आणि बँकेमध्ये चलनाद्वारे फीस ज्यांना भरायची आहे त्यांच्यासाठी 13/3/2026 ही शेवटची तारीख असेल. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 10/3/2026 पर्यंत, फीस पेमेंटसाठी अशा प्रकारची डेट्स आता आलेल्या आहेत. ते तुम्हाला दाखवतोय मी मागे. सहकार आयुक्ताच्या वेबसाईटवरती ह्या गोष्टी ऑलरेडी आहेत मेन्शन केलेल्या, तुम्हाला त्या दिसतील बॅक साईडला मी दाखवतो. आणि ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल त्यावेळी सुद्धा तीच गोष्ट तुम्हाला दिसेल. जर साईट चालत नसेल तर थोडासा वेट करा. काही तांत्रिक अडचणी असू शकतात, तर थोडंसं वेट करावं लागेल तुम्हाला. तर जर साईट बंद असेल किंवा चालू नसेल, काही अडचण येत असेल तर थोडंसं वेट करा किंवा आम्हाला कॉल करा. आपण त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यास सहकार्य करूया. थोडंसं वेट करावं लागेल. पण पूर्वीचा जो व्हिडिओ होता तो 23 तारखेचा होता. 23 तारीख लास्ट डेट होती. 23/2/2026 ही लास्ट डेट होती. पण आता मुदत वाढवून दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की जे मध्यंतरी 10-12 दिवस वेबसाईट बंद होती, त्याच्यावरती काम चालू होतं, त्याच्यामुळे ही मुदत वाढवून मिळालेली आहे आपल्याला. साधारणपणे 20 दिवसाचा अवधी मिळालेला आहे. हे अपडेट जे आलेलं आहे ते आलेलं आहे 20 तारखेला, 20/2/2026 रोजी. तर व्हिडिओ आपण आज बनवतो आहे. आणि पूर्वी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता आपण, ज्याच्यामध्ये ऑलरेडी होतं की 23/2/2026 ही लास्ट डेट आहे. तर तरी पण तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढा लवकर फॉर्म भरा, व्यवस्थित भरा. नाही काही समजलं तर कॉल करा, काही अडचण नाही. कुठे अडचण येत असेल 101% तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. तुम्ही चॅट बॉक्स मध्येही विचारू शकता. तुम्ही बघू शकता सर्व प्रश्नांना आपण उत्तरं देतो आहेत. याच्याबद्दल अजून काही शंका असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर डायरेक्टली विचारा, फोन करा. आमच्या दिलेल्या नंबरवरती, ते स्क्रीनवरती खाली नंबर देतोय त्याच्यावरती कॉल करा, काही अडचण नाही. फॉर्म कसा भरायचा याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याची लिंक मी देतोय तुम्हाला. तिथे तुम्ही प्रॉपर व्यवस्थित सगळी माहिती बघा, काय कशा प्रकारे फॉर्म भरता येईल. आणि त्यानंतर तुम्हाला जिथे करेक्शन करायचं, नेम करेक्शन आणि एक्झम्पशन, या दोन्ही गोष्टीसाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे शनिवारी. तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा तुम्ही. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये लक्षात येईल की कुठे काय करायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे, काय नाही. तर बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर जिथे कुठे अडचण येईल, तुम्हाला वाटत असेल की इथे मला अडचण येते, तर फॉर्म भरण्या अगोदर एकदा कॉल करा. पूर्ण प्रोसेस तर एक्सप्लेन केलेली आहे आपण, पण फॉर्म भरण्या अगोदर एकदा कॉल करा. आम्हाला विचारून घ्या की काय अपलोड करायला पाहिजे, कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हालाही ते तशा प्रकारे अपलोड करता येतील आणि तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तुम्हाला अपलोड करायचे काय वगैरे. त्याची साईज पर्टिक्युलर साईज असते, त्या साईज मध्येच तुम्हाला अपलोड करावे लागतात. पीडीएफ कुठे विचारले जाते, पीडीएफ अपलोड करावे लागते. फोटो आणि सिग्नेचरच्या ठिकाणी जेपीजी इमेज साईज, जी काही पर्टिक्युलर साईज आहे त्या साईज मध्येच अपलोड करावी लागते. जसं सिग्नेचर असेल तर 130x55 पिक्सल मध्ये असते आणि फोटो असेल तर 130x170 पिक्सल मध्ये अपलोड करावा लागतो. आणि बाकीचे पीडीएफ डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व पीडीएफ स्वरूपातच लागतात आणि 1 MB खालची साईज लागते. मे बी कमी, 1 MB पेक्षा कमी साईज लागते. तर त्याच्यामुळे ती साईज बनवून घेणं गरजेचं आहे, त्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारे फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा व्यवस्थित. आणि काय समजलं नाही तर कॉल करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया सहकार क्षेत्र आयटी क्षेत्रापेक्षा कसं मोठं आहे, त्याच्यात कसं काम करायचं. कारण त्याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण. तो खूप डिटेल एक्सप्लेनेशन नव्हता त्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये ते आपण चर्चा करूया, कशा प्रकारे आयटी पेक्षा जास्त तुम्हाला पैसे मिळू शकतात. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जीडीसीए मे परीक्षा 2026 यासाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलेलं आहे त्यांच्यासाठी ही न्यूज खूप चांगली आहे. त्यांना डेट्स वाढून मिळालेल्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित भरा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, एका वेगळ्या टॉपिक वरती. तोपर्यंत नमस्कार.